नमस्कार मित्रांनो, आजची कथा आहे एका आशा स्त्रीची जिला तिच्या संसाराचा नेहमीच अभिमान होता. पण लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी घडलेल्या एका घटनेने तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. कोल्हापूर जवळच्या एका छोट्या शहरात माधवी आणि शेखर राहत होते. लग्नाला 25 वर्ष झाली होती. शेखरची शहरात हार्डवेअरची मोठी दुकान होती, तर माधवी गृहिणी होती. मुलगा निखिल पुण्यात इंजिनियर होता आणि मुलगी ईशा MBA करत होती. घरात सुख, समाधान आणि हसणं होतं. शेजारी पाजारी नेहमी म्हणायचे, अहो, शेखर आणि माधवीसारखा संसार आजकाल कुणाचा दिसत नाही. शेखर स्वभावाने शांत होता, फार कमी बोलायचा, पण जेवढं बोलायचा ते मनापासून बोलायचा. माधवीला नेहमी वाटायचं, देवाने मला योग्य माणूस दिला. दरवर्षी लग्नाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करणारे हे दोघं यंदा मात्र मुलांच्या हट्टामुळे मोठा कार्यक्रम करणार होते. निखिलने फोन करून सांगितले होते, आई, या वेळेला काहीही कारण नको, हॉटेल बुक केले, नातेवाईकांना बोलवायचं आहे. माधवी हसली, बरं बाबा, तुमच्यासाठी सगळं. घरात सजावटीच्या चर्चा सुरू होत्या. शेखर मात्र थोडासा हरवलेला दिसत होता. रात्री गच्चीत उभा राहून तो बराच वेळ आकाशाकडे बघत राहायचा. माधवीने 2-3 वेळा विचारलंही, काय झालं, दुकानात काही अडचण आहे का? तो नेहमीप्रमाणे हसायचा, अगं काही नाही, थोडा थकलोय. माधवीनेही विषय तिथेच सोडला. एके दिवशी सकाळी शेखर दुकानात गेला होता. माधवी अंगणात झाडांना पाणी घालत होती. तेवढ्यात घरासमोर एक पांढरी कार येऊन थांबली. त्यातून 60-62 वर्षांची एक सुसंस्कृत दिसणारी महिला उतरली. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, पण डोळ्यात अनेक वर्षांचा थकवा दिसत होता. ती सरळ माधवीसमोर आली. तुम्ही माधवीताई? हो, पण आपण? त्या महिलेने काही क्षण तिच्याकडे पाहिलं. मी आत येऊ का? 2 मिनिटांचंच काम आहे. माधवीने तिला हॉलमध्ये बसवलं, पाणी दिलं. काही क्षण दोघींमध्ये शांतता होती. मग ती महिला हळू आवाजात म्हणाली, मी इथे कोणताही तमाशा करायला आलेली नाही. माधवीला काहीच समजत नव्हतं. माफ करा, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. महिला हलकसं हसली, ओळखणारही नाही, कारण आपण आज पहिल्यांदाच भेटतोय. क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली, पण मी तुमच्या नवऱ्याला जवळजवळ 30 वर्षांपासून ओळखते. माधवीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. दुकानाच्या ओळखीचं कोणी असेल असं तिला वाटलं. ती सहज म्हणाली, अच्छा, मग ते आले की भेटा. महिलेने नकारार्थी मान हलवली, नाही, मला आधी तुमच्याशीच बोलायचं आहे. आता मात्र माधवी सावध झाली. नेमकं प्रकरण काय आहे? त्या महिलेने खोल श्वास घेतला. आज मी जे सांगणार आहे त्यानंतर कदाचित तुम्ही माझा तिरस्कार कराल, पण इतकी वर्ष गप्प राहिल्यानंतर आता शांत बसणं मला शक्य नाही. माधवीचं हृदय धडधडू लागलं. तिने पुन्हा विचारलं, तुम्ही नक्की कोण आहात? त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, माझं नाव रेवती आहे आणि शेखरच्या आयुष्यात माझी जागा कोणती होती हे ऐकण्यासाठी तुम्हाला धैर्य लागेल. इतक्यात बाहेर गेट उघडल्याचा आवाज आला. शेखर नेहमीपेक्षा खूप लवकर घरी परतला होता. हॉलमध्ये पाऊल टाकताच त्याची नजर रेवतीवर पडली आणि 25 वर्षात पहिल्यांदाच माधवीने आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर भीती पाहिली. रेवती शांतपणे उठली. तिने शेखरकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाली, शेखर, अजून किती दिवस पळणार आहेस? शेखर काही क्षण जागच्या जागीच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. माधवीने आजवर त्याला अनेक संकटात पाहिलं होतं. दुकानात चोरी झाली होती, एकदा मोठं आर्थिक नुकसान झालं होतं, वडिलांचं निधन झालं होतं, पण त्या प्रत्येक वेळी शेखर स्वतःला सावरून उभा राहिला होता. आज मात्र तो पहिल्यांदाच पूर्णपणे गोंधळलेला दिसत होता. माधवीने दोघांकडे आलटून पालटून पाहिलं. कोण आहेत या? शेखरच्या ओठातून शब्दच फुटेना. रेवतीने शांतपणे उत्तर दिलं, हा सांगणार नाही म्हणून मी आले आहे. रेवती, प्लीज. शेखरचा आवाज थरथरत होता. आज नाही, आज सगळं संपेल, रेवती म्हणाली. माधवीला काहीच समजत नव्हतं. तिने आवाज चढवत विचारलं, कोणीतरी मला स्पष्ट सांगेल का? चाललंय तरी काय? शेखरने खुर्ची पकडली. तो बसला. डोक्यावर हात ठेवून काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, माधवी, तू आधी शांत बस. शांत? माधवी जवळजवळ ओरडली. माझ्या घरात एक अनोळखी बाई येते. ती म्हणते तिला तू 30 वर्षांपासून माहीत आहेस.
आणि मी शांत बसू? रेवती उठली. मी तुमचा संसार मोडायला आलेली नाही. मग? मी एका मुलासाठी आले आहे. मुलासाठी? माधवीच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. शेखरने डोळे मिटले. जणू त्याला हेच वाक्य ऐकायचं नव्हतं. रेवतीने आपल्या पर्समधून मोबाईल काढला. ती कोणताही फोटो दाखवत नव्हती. तिने एका तरुणाला व्हिडिओ कॉल लावला. काही सेकंदांनी स्क्रीनवर 30-32 वर्षांचा एक तरुण दिसला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताच माधवीच्या अंगावर काटा आला. कारण त्या तरुणाच्या चेहऱ्यावर शेखरची छाप स्पष्ट दिसत होती. डोळे, हसण्याची ठेवण, बोलण्याची पद्धत, सगळंच. तो तरुण हसून म्हणाला, आई, भेटलात का त्यांना? आई? माधवीने आश्चर्याने रेवतीकडे पाहिलं. रेवती शांत होती. हो बाळ, भेटले. ते काही बोलले का? अजून नाही. रेवतीने कॉल कट केला. माधवीच्या डोक्यात हजारो प्रश्न धावू लागले. ती थेट शेखरकडे वळली. हा कोण आहे? शेखरने उत्तर दिलं नाही. रेवती म्हणाली, याचं नाव आरव आहे आणि तो आजपर्यंत एकाच प्रश्नाचं उत्तर शोधतोय, माझे वडील कोण? माधवीच्या पायाखालची जमीन सरकली. ती शेखरकडे पाहत म्हणाली, याचा अर्थ? शेखरने तिला मध्येच थांबवलं. तू जे समजते आहेस ते पूर्ण सत्य नाही. रेवतीनेही मान हलवली. हो, पूर्ण सत्य नाही, पण खोटंही नाही. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. तेवढ्यात दाराची बेल वाजली. माधवीने दार उघडलं. समोर निखिल उभा होता. सरप्राईज! तो हसत आत आला. पण घरातलं वातावरण पाहून त्याचं हसू एका क्षणात गायब झालं. आई, काय झालं? कोणीच उत्तर दिलं नाही. निखिलची नजर रेवतीवर गेली. या कोण? शेखरने उठण्याचा प्रयत्न केला. निखिल, तू वर जा. नाही बाबा, आधी सांगा. रेवतीने निखिलकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात मायेची छटा होती. ती म्हणाली, तुझ्या बाबांबद्दलचं एक सत्य आज तुमच्या सगळ्यांसमोर येणार आहे. निखिलने वडिलांकडे पाहिलं. त्याच्या मनात पहिल्यांदाच संशय निर्माण झाला आणि शेखरला जाणवलं 25 वर्षांपासून जपलेली भिंत आता हळूहळू कोसळायला सुरुवात झाली होती. निखिलने वडिलांकडे पुन्हा पाहिलं. बाबा, एक शब्द तरी बोला. या नेमक्या कोण आहेत? शेखरच्या कपाळावर घाम आला होता. त्याने पाण्याचा ग्लास उचलला, पण हात इतके थरथरत होते की अर्धं पाणी टेबलावर सांडलं. माधवीला हे सगळं असह्य होत होतं. 25 वर्षात तिने शेखरला कधीच इतका कमकुवत पाहिलं नव्हतं. ती रागाने म्हणाली, आज जर तू गप्प बसलास तर आयुष्यात पुन्हा माझ्याशी बोलू नकोस. घरात काही क्षण मृत शांतता पसरली. शेवटी शेखरने खोल श्वास घेतला. रेवती, तू जे बोलायला आली आहेस ते मी स्वतः सांगतो. रेवतीने शांतपणे मान हलवली. शेखर उठला. खिडकीजवळ जाऊन काही क्षण बाहेर पाहत राहिला. जणू 25-30 वर्ष मागे गेला होता. आजपासून जवळजवळ 30 वर्षांपूर्वी मी एका औद्योगिक कंपनीत नोकरी करत होतो. त्या कंपनीत रेवतीही काम करायची. माधवी शांतपणे ऐकत होती. आम्ही एकाच विभागात होतो. मित्र होतो, अगदी चांगले मित्र. रेवतीने मध्येच सांगितलं, फक्त मित्र? शेखरने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हो, फक्त मित्र. निखिलच्या चेहऱ्यावर गोंधळ वाढत होता. मग हा आरव कोण? शेखरने उत्तर दिलं नाही. तो पुढे सांगू लागला, त्या काळात रेवतीच्या नवऱ्याचे एका अपघातात निधन झालं. ती पूर्णपणे एकटी पडली होती. तिचा मुलगा तेव्हा फक्त 2 वर्षांचा होता. माधवीने आश्चर्याने विचारलं, म्हणजे आरव? हो, आरव तेव्हा 2 वर्षांचा होता. माधवी आणि निखिल दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. पण मग? शेखर पुढे म्हणाला, ऑफिसमधले बरेच लोक तिच्यापासून दूर गेले. विधवा स्त्री म्हणजे ओझं असा विचार करणारे लोक होते. रेवतीने हलकंसं हसू दिलं. पण हा एकटाच माझ्या पाठीशी उभा राहिला. मी तिची आर्थिक मदत केली. आरवच्या शिक्षणाची काळजी घेतली. नोकरीत तिला टिकून राहण्यासाठी जे शक्य होतं ते केलं. माधवीच्या मनात क्षणभर वेगळाच विचार आला. मग यात चूक काय आहे? पण लगेचच तिला आठवलं, शेखरने ही गोष्ट कधीच सांगितली नव्हती. एकदाही नाही, 25 वर्षात नाही. तिने सरळ विचारलं, हे सगळं माझ्यापासून का लपवलंस? शेखर उत्तर देणार इतक्यात रेवती बोलली, कारण मीच त्याला तसं सांगितलं होतं. काय? हो, तुमच्या लग्नानंतर मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं, आता तुझं आयुष्य वेगळं आहे. तुझ्या संसारात माझी सावलीही पडायला नको. निखिलने विचारलं, मग आज अचानक का आलात? रेवतीचा चेहरा गंभीर झाला. कारण आता वेळ संपत चालली आहे. कसली वेळ? ती काही क्षण गप्प राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, माझी.
माधवीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. रेवती पुढे म्हणाली, मला शेवटच्या टप्प्याचा कॅन्सर आहे. हे ऐकताच हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. निखिलच्या हातातून मोबाईल खाली पडला. माधवीचाही राग काही क्षणासाठी विरघळला. रेवतीने पुढे सांगितलं, डॉक्टरांनी जास्त वेळ दिलेला नाही म्हणून मी इथे आले आहे. माझ्यासाठी नाही, आरवसाठी. शेखरने डोळे मिटले. त्याला जणू हे सगळं आधीपासून माहीत होतं. माधवीने ते लगेच ओळखलं. ती आश्चर्यानं म्हणाली, म्हणजे तुला तिच्या आजाराबद्दल आधीपासून माहिती होतं? शेखर काही बोलला नाही. त्याच्या शांततेनेच उत्तर दिलं. माधवीचा विश्वास पुन्हा हादरला. माझ्यापासून अजून काय काय लपवलंस तू? आणि याच प्रश्नाचं उत्तर शेखरच्या आयुष्यातलं खरं वादळ उघडणार होतं. माधवीचा आवाज आता थरथरत नव्हता, तो कठोर झाला होता. शेखर, आज एकदाच सगळं खरं सांग, कारण आता मी तुझ्या डोळ्यात बघून खोटं ओळखू शकते. शेखरने हळूच मान खाली घातली. त्याला समजलं होतं की आज सत्य लपवणं अशक्य आहे. तो शांतपणे सोफ्यावर बसला आणि म्हणाला, माधवी, मी तुला फसवलं हे मी मान्य करतो. हे ऐकताच माधवीच्या डोळ्यात पाणी आलं. पण मी जे लपवलं ते माझ्या स्वार्थासाठी नव्हतं. मग कशासाठी? तुझा संसार सुरक्षित राहावा म्हणून. माधवी कटू हसली. खोट्यावर उभा असलेला संसार सुरक्षित असतो का? शेखरकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. तेवढ्यात रेवती उठली. नाही शेखर, आता अर्धवट बोलू नकोस. जे काही आहे ते पूर्ण सांग. शेखरने तिच्याकडे पाहिलं. दोघांच्या नजरेत अनेक वर्षांचं ओझं दिसत होतं. तो बोलायला लागला. आरव 2 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा अपघात झाला. त्या अपघातानंतर रेवती पूर्णपणे कोसळली होती. नातेवाईकांनीही साथ सोडली. काहींना तिची मालमत्ता हवी होती, काहींना घर. त्या काळात मी फक्त तिचा सहकारी म्हणून मदत केली, पण लोकांनी वेगळाच अर्थ काढला. माधवी शांतपणे ऐकत होती. ऑफिसमध्ये अफवा पसरल्या. शेखर आणि रेवतीचं काहीतरी आहे. लोकांनी इतक्या खालच्या पातळीवर चर्चा सुरू केल्या की रेवतीला नोकरी सोडण्याची वेळ आली. रेवतीने हळूच डोळे पुसले. मी नोकरी सोडली, शहर बदललं, आरवला घेऊन नाशिकला गेले. आणि शेखर? माधवीने विचारलं. रेवती म्हणाली, याने मला एकच वचन दिलं होतं, तुला कधी गरज पडली तर मला एक फोन कर. मी मात्र त्याला दुसरं वचन द्यायला लावलं. माधवीने विचारलं, कसलं? तुझ्या बायकोला आणि मुलांना माझ्याबद्दल कधीच सांगायचं नाही. माधवी चकित झाली. का? रेवतीने उत्तर दिलं, कारण मला कोणाचं घर उद्ध्वस्त करायचं नव्हतं. माझ्या आयुष्यात जे झालं ते दुसऱ्या स्त्रीच्या आयुष्यात व्हावं असं मला वाटत नव्हतं. माधवी काही क्षण गप्प बसली. तिला पहिल्यांदाच रेवतीच्या बोलण्यात खोटेपणा जाणवला नाही, पण तिच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. ती सरळ म्हणाली, एक गोष्ट अजूनही स्पष्ट झाली नाही. आरवला पाहिल्यावर मलाही धक्का बसला. तो शेखरसारखाच दिसतो. हा फक्त योगायोग आहे का? रेवतीने उत्तर द्यायच्या आधीच शेखर बोलला, हा प्रश्न मी स्वतःलाही अनेकदा विचारला. आरव माझा मुलगा नाही, पण त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून तो माझ्यासारखाच दिसत होता. लोकांनी त्यावरूनच अफवा तयार केल्या. निखिलने लगेच विचारलं, मग DNA टेस्ट का नाही केली? हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. शेखर म्हणाला, कारण असा संशयच कधी नव्हता. मला माहीत होतं आरव माझा मुलगा नाही आणि रेवतीलाही ते माहीत होतं. रेवतीने ठामपणे मान हलवली. हो, आरवच्या वडिलांचं नाव आजही त्याच्या जन्माच्या प्रत्येक कागदावर आहे. शेखरचा त्याच्याशी रक्ताचा काहीच संबंध नाही. माधवीच्या मनावरचं एक मोठं ओझं हलकं झालं. पण लगेच दुसरा प्रश्न तिच्या मनात आला, मग आज इतक्या वर्षांनी तू इथे कशासाठी आलीस? रेवतीचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. कारण माझ्या आजारापेक्षा मोठी एक समस्या माझ्यासमोर उभी आहे. आरव संकटात आहे, असं संकट ज्यातून त्याला फक्त शेखरच बाहेर काढू शकतो. हे ऐकताच शेखरने दचकून तिच्याकडे पाहिलं. जणू रेवतीने ते वाक्य बोलू नये अशी त्याची इच्छा होती. माधवीला आता जाणवलं, रेवती आज फक्त जुनी ओळख सांगायला आलेली नव्हती. ती एका अशा सत्यासह आली होती ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य पुन्हा एकदा बदलणार होतं. रेवतीच्या त्या एका वाक्याने हॉलमध्ये पुन्हा तणाव पसरला. माधवीने आश्चर्याने विचारलं, पण का? शेखरच का? रेवतीने उत्तर देण्याआधी शेखर उठून उभा राहिला. रेवती, ते सांगू नकोस. नाही शेखर. रेवतीचा आवाज यावेळी ठाम होता.
आयुष्यभर तुझं ऐकलं, पण आता माझ्याकडे वेळ नाही. शेखरने डोळे मिटले. त्याला समजलं आता काहीच लपणार नव्हतं. रेवती हळूहळू बोलू लागली. आरव गेली 5 वर्ष स्वतःचा छोटा उद्योग चालवत होता. खूप मेहनत केली त्याने, पण त्याच्या भागीदाराने त्याला फसवलं. कंपनीच्या नावावर मोठं कर्ज काढलं आणि सगळी जबाबदारी आरववर टाकून तो परदेशात पळून गेला. निखिल म्हणाला, मग पोलिसात तक्रार केली असेल ना? केली, रेवती म्हणाली, पण केस कोर्टात आहे. निकाल लागायला वर्ष जातील. तोपर्यंत बँक त्याची सगळी मालमत्ता जप्त करणार आहे. माधवीने सहज विचारलं, पण त्यात शेखर काय करू शकतो? रेवती काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, कारण त्या उद्योगाची सुरुवात ज्यांच्या पैशाने झाली होती तिने शेखरकडे पाहिलं. ते पैसे शेखरने दिले होते? माधवीने अविश्वासाने शेखरकडे पाहिलं. काय? शेखरने मान खाली घातली. हो, 5 वर्षांपूर्वी मी माझ्या काही बचतीतून त्याला मदत केली होती. किती? माधवीचा आवाज आता थंड झाला होता. 20 लाख. हे ऐकताच माधवीला जणू धक्काच बसला. 20 लाख? इतके पैसे तू दिलेस आणि मला सांगावंसही वाटलं नाही? शेखर शांत होता. उत्तर दे. माधवीचा आवाज संपूर्ण घरात घुमला. शेखर हळूच म्हणाला, ते पैसे मी आपल्या घरातून घेतले नव्हते. दुकानाच्या नफ्यातून अनेक वर्ष साठवलेल्या माझ्या वैयक्तिक बचतीतून दिले होते. पण सांगितलं का नाहीस? कारण? तो थोडा थांबला. कारण मला माहीत होतं तू गैरसमज करशील. माधवी उपहासाने हसली. आणि आज काय झालं? गैरसमज झाला नाही? त्या प्रश्नावर शेखर पूर्णपणे निरुत्तर झाला. रेवती मध्येच म्हणाली, माधवीताई, तुमचा राग योग्य आहे, पण एक गोष्ट मात्र खरी आहे. शेखरने कधीच माझ्याकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं नाही. तो माझ्यासाठी फक्त एक चांगला माणूस होता. आणि आरवसाठी? ती थोडी थांबली. बाबांसारखा आधार. माधवीने लगेच विचारलं, मग आरवला खरं माहीत आहे? रेवतीने मान डोलावली. हो, त्याला माहीत आहे की शेखर त्याचे वडील नाहीत, पण तो त्यांचा खूप आदर करतो. इतक्यात शेखरचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं, आरव. शेखर काही क्षण मोबाईलकडे पाहत राहिला. फोन पुन्हा वाजला. रेवती म्हणाली, उचल. शेखरने फोन उचलला. समोरून घाबरलेला आवाज आला, काका. पहिल्यांदाच माधवीने ऐकलं, आरव शेखरला बाबा नाही तर काका म्हणत होता. काका, पोलीस आलेत. ते मला अटक करायला आले आहेत. मी काहीच चुकीचं केलं नाही, पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. फोन अचानक कट झाला. हॉलमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. शेखरने क्षणाचाही विलंब न करता गाडीची किल्ली उचलली. तो दाराकडे निघाला. माधवीने त्याचा हात धरला. थांब. शेखर तिच्याकडे वळला. तिच्या डोळ्यात अजूनही राग होता, पण त्याहून मोठा प्रश्नही होता. ती शांत आवाजात म्हणाली, आज तू त्या मुलाला वाचवायला जातोयस, पण परत आल्यानंतर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. शेखरने विचारलं, कोणता प्रश्न? माधवीच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती म्हणाली, 25 वर्षात माझ्यावर विश्वास का ठेवला नाहीस? हा प्रश्न शेखरला कोणत्याही संकटापेक्षा अधिक कठीण वाटणारा होता. माधवीचा प्रश्न शेखरच्या कानात घुमत राहिला. त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे होतं, पण ते उत्तर सांगण्याची हिंमत त्याने कधीच केली नव्हती. त्याने माधवीकडे पाहिलं. डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. तो फक्त एवढंच म्हणाला, मी परत आल्यावर सगळं सांगतो. आणि तो निघून गेला. रेवतीही त्याच्यासोबत गेली. घरात आता फक्त माधवी आणि निखिल उरले होते. काही वेळ दोघेही शांत बसून राहिले. शेवटी निखिल म्हणाला, आई, मला वाटतं बाबा चुकीचे आहेत, पण ते वाईट माणूस नाहीत. माधवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला त्यांच्या मत्तीचा राग नाही रे. मला राग आहे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. संसारात पैशापेक्षा मोठी गोष्ट असते ती म्हणजे विश्वास. निखिलने आईचा हात हातात घेतला. आज बाबा परत येतील तेव्हा त्यांचेही ऐकून घे. दुसऱ्या बाजूला शेखर आणि रेवती पोलीस ठाण्यात पोचले. आरव एका बाकावर बसला होता, चेहरा उतरलेला. शेखरला पाहताच तो उठला. काका. आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने शेखरच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात केली. मी काही केलं नाही, मला फसवलं गेलं. शेखरने त्याच्या पाठीवर हात ठेवला. मला माहिती आहे, तू शांत हो. त्याचवेळी तपास अधिकारी बाहेर आले. तुम्ही शेखर देशमुख? हो. या मुलासाठी तुम्ही हमीदार होणार आहात?
हो. अधिकाऱ्यांनी काही कागद समोर ठेवले. विचार करून सही करा. याच्या कंपनीवर कोट्यावधीचं कर्ज आहे. पुढे काही अडचण आली तर तुमच्यावर ही जबाबदारी येऊ शकते. रेवती घाबरून शेखरकडे पाहू लागली. आरव लगेच म्हणाला, नको काका, माझ्यासाठी तुमचं आयुष्य धोक्यात घालू नका. शेखर काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, तुझ्या आईला मी 30 वर्षांपूर्वी एक वचन दिलं होतं. ती एकटी पडणार नाही आणि तूही एकटा पडणार नाहीस. हे म्हणत त्याने कोणताही विचार न करता कागदांवर सही केली. आरवच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने फक्त एवढंच म्हटलं, आज जर माझे बाबा असते. शेखरने त्याला मध्येच थांबवलं. असं पुन्हा कधी म्हणू नकोस. तुझे बाबा तुझ्यावर अभिमान बाळगले असते. त्या रात्री उशिरा शेखर घरी परतला. माधवी अजून जागीच होती. दोघांमध्ये बराच वेळ शांतता होती. शेवटी माधवी म्हणाली, बस. शेखर तिच्यासमोर बसला. आता सांग, माझ्यापासून इतकं मोठं सत्य का लपवलंस? शेखरने दीर्घ श्वास घेतला. आपल्या लग्नाच्या 6व्या महिन्यानंतर मी तुला सगळं सांगायचं ठरवलं होतं. पण त्याच आठवड्यात तुला दिवस गेले असल्याचं कळलं. तू खूप आनंदात होतीस. मग मला वाटलं, उगाच जुनी गोष्ट सांगून तुझ्या मनात संशयाचं बीज पेरायचं कशाला. 1 दिवस 2 दिवस करत वर्ष निघून गेली आणि प्रत्येक वर्षी मला वाटायचं आता सांगितलं तर उशीर झाला आहे. माधवी शांतपणे ऐकत होती. शेखरचा आवाज भरून आला. मी चूक केली, मोठी चूक. तुझ्याशी खोटं बोलण्यात नाही तर सत्य सांगायची योग्य वेळ निघून जाऊ दिली. तो पहिल्यांदाच माधवीसमोर हात जोडून उभा राहिला. तू शिक्षा कर, रागव, पण एवढं मान्य कर, मी कधीच तुझा विश्वासघात केला नाही. माधवीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती त्याच्याकडे पाहत राहिली. पण तिच्या मनातला निर्णय अजून झाला नव्हता. कारण 25 वर्षांचा विश्वास एका रात्रीत परत मिळत नाही. शेखरचे हात अजूनही जोडलेले होते. घरात पूर्ण शांतता होती. भिंतीवर लावलेल्या त्यांच्या लग्नाच्या फोटोवर माधवीची नजर गेली. त्या फोटोमध्ये दोघेही हसत होते आणि आज तेच दोघे एकमेकांसमोर अनोळखी माणसांसारखे बसले होते. माधवी हळूच उठली. ती त्या फोटोसमोर जाऊन उभी राहिली. मागून शेखरचा भरून आलेला आवाज ऐकू आला, माधवी, एकदा माझ्याकडे बघ. ती वळली नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, माझ्याकडे खोटं बोलणारा नवरा नव्हता, माझ्यापासून सत्य लपवणारा नवरा होता. दोघात फरक आहे, पण वेदना दोन्हीमध्ये सारखीच असते. शेखरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, मला रोज भीती वाटायची. तुला जर हे कळलं तर तू मला चुकीचं समजशील आणि त्या भीतीनेच मी तुझ्यावर अन्याय केला. माधवी त्याच्याकडे वळली. तुला माहिती आहे संसारात सर्वात मोठी चूक कोणती असते? शेखरने नकारार्थी मान हलवली. आपल्या माणसासाठी निर्णय आपणच घेणं. तू ठरवलंस की मी तुला समजून घेणार नाही, पण मला एकदाही विचारलं नाहीस. हे शब्द शेखरच्या मनात खोलवर उतरले. इतक्यात निखिल खाली आला. तो बराच वेळ वरून सगळं ऐकत होता. तो आईजवळ आला आणि म्हणाला, आई, एक प्रश्न विचारू? माधवीने मान हलवली. जर बाबांनी हे 25 वर्षांपूर्वी सांगितलं असतं तर तू त्यांच्यावर विश्वास ठेवला असतास का? माधवी काही क्षण शांत राहिली. मग ती हळूच म्हणाली, हो, कारण त्यावेळी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता. हे ऐकताच शेखरच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. त्याला समजलं, त्याने गमावलेलं नातं पैशाने, भेटवस्तूने किंवा माफीने लगेच परत मिळणार नव्हतं. 2 दिवसांनी त्यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. निखिल आणि ईशाने विचारलं, आई, कार्यक्रम रद्द करू का? माधवी काही क्षण विचारात पडली. मग ती म्हणाली, नाही, कार्यक्रम होईल. कारण संसारात संकट आलं म्हणून आनंदाचे क्षण पुसून टाकायचे नसतात. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. नातेवाईक, मित्रमंडळी सगळे जमले. सर्वांच्या आग्रहाने शेखर आणि माधवी स्टेजवर उभे राहिले. संचालक म्हणाले, 25 वर्षांचा आदर्श संसार, काही शब्द सांगा. माईक शेखरच्या हातात आला, पण तो बोलला नाही. त्याने माईक माधवीच्या हातात दिला. माधवी काही क्षण शांत राहिली. मग हसत म्हणाली, लोक म्हणतात संसार विश्वासावर टिकतो. मी आज एक गोष्ट जोडून सांगते, संसार फक्त विश्वासावर टिकत नाही तर वेळेवर बोललेल्या सत्यावर टिकतो. संपूर्ण हॉल शांत झाला. ती पुढे म्हणाली, माझ्या नवऱ्याने एक चूक केली. त्याने सत्य लपवलं. पण दुसरी ही एक गोष्ट खरी आहे, त्या सत्यामध्ये स्वार्थ नव्हता.
एका असहाय्य आईला आणि तिच्या मुलाला दिलेला आधार होता. शेखरने आश्चर्याने माधवीकडे पाहिलं. माधवीने त्याचा हात हातात घेतला. मी तुला लगेच माफ केलेलं नाही. कदाचित अजूनही मनात वेदना आहेत. पण आजपासून आपण पुन्हा एक गोष्ट नव्याने सुरू करूया. आता आपल्या दोघांमध्ये कोणतंच सत्य लपणार नाही. शेखरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, मी वचन देतो. आता एकही गोष्ट तुझ्यापासून लपवणार नाही. तेवढ्यात रेवती आणि आरवही कार्यक्रमात आले. आरव स्टेजवर चढला. तो शेखरसमोर उभा राहिला आणि म्हणाला, काका, आज मी फक्त धन्यवाद म्हणायला आलोय. तुम्ही मला जन्म दिला नाही, पण योग्य वेळी आधार दिलात. आणि आधार देणारा माणूसही आयुष्यात वडिलांना इतकाच मोठा असतो. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला. माधवीने रेवतीकडे पाहिलं. रेवतीच्या डोळ्यात समाधान होतं. तिने हळूच हात जोडले. माधवी पुढे झाली आणि तिला मिठी मारली. त्या मिठीत संशय नव्हता, स्पर्धा नव्हती. होती ती फक्त दोन स्त्रियांची वेदना आणि एकमेकींना समजून घेण्याची ताकद. त्या दिवसानंतर शेखर आणि माधवीचा संसार पूर्वीसारखा झाला का? नाही. कारण तुटलेला विश्वास जुळतो, पण त्याची रेष कायम दिसत राहते. मात्र त्या दोघांनी एक गोष्ट कायमची शिकली. नातं तोडणारं सर्वात मोठं खोटं नसतं, तर वेळेवर न सांगितलेलं सत्य असतं. तर मित्रांनो, माधवी आणि शेखर यांच्या आयुष्यातील या घटनेतून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. नातं कधीच खोट्यामुळे तुटत नाही, पण योग्य वेळी न सांगितलेल्या सत्यामुळे विश्वास नक्कीच तुटू शकतो. मात्र विश्वास परत मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा, संयम आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी तितकीच महत्त्वाची असते. आता तुम्हीच सांगा, जर तुम्ही माधवीच्या जागी असता तर शेखरला माफ केलं असतं का? की इतकं मोठं सत्य लपवल्यामुळे त्याच्याशी कायमचं नातं तोडलं असतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आम्ही तुमची प्रत्येक कमेंट आवर्जून वाचतो आणि अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक, रहस्यमय आणि विचार करायला लावणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्याने उत्कंठावर्धक कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. धन्यवाद.